Hi everyone, today we are going to learn standard 7 practice set 46. Question number 1 आहे. A page of a calendar is 45 cm long and 26 cm wide. What is its area? कॅलेंडरचं पेज हे रेक्टँग्युलर शेप मध्ये असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. सो त्या रेक्टँग्युलर शेपचे आपल्याला लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर 45 सेंटीमीटर अँड वाईट म्हणजे ब्रेथ दिलेली आहे 26 सेंटीमीटर. सो लेंथ ही कधीही लॉंगच असते आणि जी विड्थ असते म्हणजे वाईट दिलेली आहे ना, ब्रेथ किंवा वाईट हे इक्वलच आहे म्हणजे रुंदी दिलेली आहे इथं 26 सेंटीमीटर. ओके, एरिया फाइंड करायचा आहे. मग आपल्याला माहितीच आहे की हे पेज जे आहे कॅलेंडरचं रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे ते आपण इथे राईट करून घेऊ. द पेज ऑफ कॅलेंडर is rectangular shape, therefore the area of the page is equal to length multiply breadth. बघा हा फॉर्म्युला आपण इथे का घेतलेला आहे, बिकॉज हे कॅलेंडरचं पेज रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ. इथे लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 26 सेंटीमीटर. ठीक आहे, यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ आता. 5 मल्टिप्लाय 26, 6 5 जा 30, इथे 0 कॅरियरला 3, 6 4 जा 24, 24 प्लस 3 27. इथे 2 ने डिवाइड, इथे 2 ने मल्टिप्लाय करायचे आहे, एक्स्ट्राचा 0 ऍड करायचा, 2 5 जा 10, 0 कॅरी 1, 2 4 जा 8, 8 प्लस 1 9, ऍडिशन करायची, 7 प्लस 0 7, 9 प्लस 2 11. आन्सर आलं इथे 1170. आणि बघा हे सेंटीमीटर मध्ये आहे, हे पण सेंटीमीटर मध्ये आहे, तर इथे येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा तुम्ही सेंटीमीटर स्क्वेअर ही युनिट पण राईट केलं तरी चालेल. बुक मध्ये आपल्याला असे युनिट दिलेले आहे म्हणून मी या प्रकारे राईट केलं. फायनल आन्सर राईट करू. Therefore the area of a page of calendar is 1170 square centimeter. Okay. क्वेश्चन नंबर 2 आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. इथे आपल्याला एका ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे, बेस आणि हाईट गिव्हन आहे. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. द एरिया ऑफ अ ट्रायंगल is equal to half multiply base multiply height. ओके, इथे व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. हाफ मल्टिप्लाय बेस दिलेला आहे आपल्याला 4.8 सेंटीमीटर मल्टिप्लाय हाईट गिवन आहे 3.6 सेंटीमीटर. 2 ने आपण 4.8 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8. 1 डिजिट सोडून इथे पॉईंट आहे, सो आन्सर मध्ये पण 1 डिजिट सोडून पॉईंट येणार आहे. आणि 1 मल्टिप्लाय 2.4 जर केलं तर 2.4च येणार आहे. 2.4 सेंटीमीटर, रिमेनिंग आहे 3.6 सेंटीमीटर. ह्या दोघांची आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. 2.4 मल्टिप्लाय 3.6, आधी 6 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. जशी आपण मल्टिप्लिकेशन करत आहे सेम ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करायची आणि आन्सरमध्ये पॉईंट द्यायचा असतो. बघा 6 4 जा 24, इथे 4 कॅरियरला 2, 6 2 जा 12, 12 प्लस 2 14, इथे घेतला 14. आता आपल्याला या 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचं तर एक्स्ट्राचा एक 0 ॲड करावं लागेल. 3 4 जा 12, इथे 12 इथे 2 कॅरियरला 1, 3 2 जा 6 प्लस 1 7, 4 प्लस 0 4, 4 प्लस 2 6, 1 प्लस 7 8.
2.4 मध्ये 1 डिजिट सोडून पॉईंट आहे आणि 3.6 मध्ये पण 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. सो हा 1 डिजिट आणि हा 1 डिजिट असे 2 डिजिट होतात. आन्सरमध्ये पण आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे 8.64. आणि सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. ऑरमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर असंही राईट केलं चालते युनिट, आणि असंही युनिट राईट केलं चालते. फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर द एरिया ऑफ अ ट्रायंगल इज 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ द 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ दिलेली आहे. जर त्या रेक्टँग्युलर प्लॉटमध्ये पर स्क्वेअर त्यांची व्हॅल्यू 1000 रुपीज असेल तर टोटल व्हॅल्यू किती असणार आहे हे फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्या रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया माहिती पाहिजे, आणि एरिया जर आपण फाइंड केला त्याला 1000 ने मल्टिप्लाय करून आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एरिया फाइंड करायचा. द एरिया ऑफ द rectangular plot is equal to length multiply breadth. ओके. रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया फाइंड करायचा आहे तर लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ हा फॉर्म्युला आहे. लेंथ दिलेली आहे 75.5 मीटर अँड ब्रीथ दिलेली आहे आपल्याला 30.5 मीटर. यांची करायची आहे मल्टिप्लिकेशन. इथे 75.5 मल्टिप्लाय 30.5, 5 5 जार 25, इथे 5 कॅरीला 2, 5 5 जार 25, 25 प्लस 2 27, इथे 7 कॅरीला 2, 5 7 जार 35, 35 प्लस 2 37. ओके. सेकंड नंबरने आता ह्या झिरोने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, तर एक्स्ट्राचा झिरो द्यायचा आहे. झिरोने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केले तर आन्सर झिरोच येणार आहे. इथे 3 डिजिट आहे तर इथे आन्सर झिरोच येणार. 0 5 जा 0, 0 5 जा 0, 0 7 जा 0. आता आपल्याला 100 प्लेसने मल्टिप्लाय करायचं आहे तर इथे 2 झिरो एक्स्ट्राचे आपल्याला ॲड करावे लागेल. सो 3 5 जार 15, इथे 5 कॅरीला 1, 3 5 जार 15 प्लस 1 16, इथे 6 कॅरीला 1, 3 7 जार 21, 21 प्लस 1 22. ॲडिशन 5 0 5 येणार, 7 प्लस 0 7, 7 प्लस 5 12, इथे 2 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 6 10, इथे 0 कॅरी 1, 1 प्लस 2 3, आणि हा 2 ॲज इट इज. ओके. आता बघा आपल्या या नंबर्समध्ये डेसिमल पॉईंट कुठे आहे. या फर्स्ट नंबरमध्ये 1 डिजिट सोडून आहे, सेकंड नंबरमध्ये पण 1 डिजिट सोडून आहे, म्हणजे 1 प्लस 1 2 डिजिट. सो आन्सरमध्ये आपल्याला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो काय आन्सर आला 2302.75. आणि इथे येणार आहे मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर, अशा प्रकारे राईट करू शकता. मीटर मल्टिप्लाय मीटर, इथं मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि हे आपल्याला रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया मिळालेला आहे. आपल्याला काय सांगितलं, पर स्क्वेअर म्हणजे एका स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती 1000 आहे. तर आपल्याकडे आता किती स्क्वेअर आहे 2302.75. तर इतक्या स्क्वेअरची किती व्हॅल्यू असणार आहे पूर्ण टोटल प्लॉटची हे आपल्याला फाइंड करायचं आहे. Therefore, the cost of a land is equal to rate multiply area. रेट दिलेली आहे 1000, एरिया आपल्याला मिळाला 2302.75 इज इक्वल टू, बघा 1000 ने या नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे. तर आधी हा नंबर आपण इथे राईट करून घेऊ.
आणि हे 30 या नंबरवरती राईट करून घ्यायचे. 1ने जर आपण या नंबरला मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज तो नंबर येणार आहे. आता ह्या नंबरमध्ये ह्या एरियामध्ये 2 डिजिट सोडून पॉईंट आहे राईट साईडला, तर आपल्याला इथे आन्सरमध्ये पण 2 डिजिट सोडून पॉईंट द्यावं लागेल, म्हणजे 20 सोडून इथे पॉईंट येणार. सो फायनल आन्सर काय मिळेल आपल्याला बघा, 23,02,750 आणि हे आहे रुपीज, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता फायनल आन्सर काय आलं, देअरफॉर द कॉस्ट ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट is rupees 23,02,750. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाईल्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर. एक रेक्टँग्युलर हॉल आहे, त्याची लेंथ आहे 12 मीटर अँड ब्रीथ आहे 6 मीटर. जर त्या रेक्टँग्युलर हॉलमध्ये फ्लोरिंग आपल्याला बसवायची आहे, तर त्यामध्ये स्क्वेअर टाईल्स बसवायचे आहे आणि त्या प्रत्येक स्क्वेअर टाईल्सची साईड 30 सेंटीमीटर आहे. तर अशा त्या हॉलमध्ये किती स्क्वेअर टाईल्स बसणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड 15 सेंटीमीटर वेअर यूज्ड. जर 30 सेंटीमीटर टाईल्स यूज केल्या, स्क्वेअर टाईल्स यूज केल्या, तर त्या एंटायर हॉलमध्ये किती टाईल्स फिट बसणार आहे हे फाइंड करायचं. अँड देन जर 50 सेंटीमीटर साईड असलेली स्क्वेअर टाईल्स यूज केली, तर त्या किती एंटायर हॉलमध्ये फिट होणार आहे हे पण फाइंड करायचं आहे. सो 1 बाय 1 आपण सर्व फाइंड करून घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्या हॉलचा एरिया माहिती पाहिजे. सो आपण रेक्टँग्युलर हॉलचा आधी एरिया फाइंड करून घेऊ. द एरिया ऑफ द फ्लोर ऑफ द रेक्टँग्युलर हॉल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. ओके, हॉल रेक्टँग्युलर आहे म्हणजे आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगलचाच फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. सो लेंथ आहे 12 मीटर अँड ब्रीथ आहे 6 मीटर. 12 6 आर 72 आणि मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. ठीक आहे, आता आपल्याला हॉलचा एरिया माहिती झाला. आता टाईल्सचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सो टाईल्स आपल्याला इथे 30 सेंटीमीटरची दिलेली आहे. ठीक आहे, आणि इथे हॉलचा एरिया आपल्याला मीटरमध्ये मिळालेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला टाईल्सचं जे साईड दिलेली आहे ती मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सपोज इथे ही एक टाईल्स आहे, या टाईल्सची वन साईड 30 सेंटीमीटर आहे आणि ती टाईल्स आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये दिलेली आहे. 30 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरला आपल्याला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 30/100 म्हणजे 30ला 100ने डिवाइड करावं लागेल, तर ही ते साईड येणार आहे. आता आपल्याला स्क्वेअरचा एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया ऑफ द स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, साईड मल्टिप्लाय साईड. देअरफॉर द एरिया ऑफ वन स्क्वेअर टाईल्स इज इक्वल टू, सॉरी ते एस नको, साईड मल्टिप्लाय साईड. ओके, सो वन साईड काय आहे 30/100, 30/100 मीटर मल्टिप्लाय 30/100 मीटर. ओके, 1 0 कॅन्सल होणार आणि रिमेनिंग व्हॅल्यू इथे 3 आहे, इथे 3, 3 3 जार 9 आणि 10 मल्टिप्लाय 10 इथे येणार 100. मीटर मल्टिप्लाय मीटर स्क्वेअर मीटर. ओके, ही आहे एरिया ऑफ वन स्क्वेअर टाईल्स. ठीक आहे, आता अशा किती टाईल्स त्या एंटायर हॉलमध्ये फिट होणार आहे हे फाइंड करायचं आहे. सो नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू एरिया ऑफ द फ्लोर अपॉन
एरिया ऑफ द टाइल्स. ठीक आहे, एरिया ऑफ द फ्लोर अपॉन एरिया ऑफ द टाईल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल की किती टाईल्स तिथे फिट होणार आहे. सो 72 स्क्वेअर मीटर एरिया ऑफ द फ्लोर हे आपण इथे फाइंड केलेलं आहे. एरिया ऑफ द फ्लोर 72 स्क्वेअर मीटर घेतलेला आहे. एरिया ऑफ टाईल्स आताच आपण फाइंड केलेली आहे 9/100 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर कॅन्सल होऊन जातील आणि इथे 9 हा न्यूमरेटरमध्ये आहे, 100 डिनॉमिनेटरमध्ये आहे. हा 100 इथे न्यूमरेटरला जाणार म्हणजे 72 मल्टिप्लाय 100 अपॉन 9. 9 1 जार 9, 9 8 जार 72. सो 8 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 800 टाईल्स. ओके, सो एंटायर हॉलमध्ये 800 टाईल्स फिट होणार आहे जर ती टाईल्स 30 सेंटीमीटर साईडची असेल तर. ओके, आता क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे जर टाईल्सची आपण साईड 50 सेंटीमीटर घेतली तर त्या एंटायर हॉलमध्ये किती टाईल्स फिट होणार आहे हे फाइंड करू आता आपण. ओके, सो इफ द साइड ऑफ टाइल्स इज 15 सेंटीमीटर, इट्स एरिया किती असणार आहे त्याचा एरिया. मग ज्याप्रमाणे आपण 30 सेंटीमीटर टाईल्सला मीटरमध्ये कन्वर्ट केलं त्याप्रमाणे बघा आता जर इथे 50 सेंटीमीटर आहे तर या 50ला मीटरमध्ये 50 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 50ला 100ने डिवाइड करावं लागते. बिकॉज 100लेच का डिवाइड करावं लागते, कारण की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणून 100ने डिवाइड करावं लागते. म्हणजे इथं 15/100 मीटर ही वन साईड आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, साईड मल्टिप्लाय साईड इज इक्वल टू 50/100 मीटर मल्टिप्लाय 15/100 मीटर इज इक्वल टू या 15ला आणि या 100ला आपण 5ने डिवाइड करू शकतो. 5 1 जार 5, 5 2 जार 10 हा 0 ॲज इट इज. 5 3 जार 15 ॲज इट इज. 5 3 जार 15, 5 2 जार 10 आणि हा 0 ॲज इट इज. ठीक आहे, आता इथे 3 आहे, इथे 3, 3 3 जार 9, 20 मल्टिप्लाय 20, 2 2 जार 4 हा 1 0 आणि हा 1 0 इथे 2 0. मीटर मल्टिप्लाय मीटर स्क्वेअर मीटर. अंडरस्टँड. ओके, सो आता आपल्याला हे 15 सेंटीमीटर साईड असलेल्या स्क्वेअर टाईल्सचा एरिया मिळालेला आहे. ह्या अशा किती टाईल्स त्या एंटायर हॉलमध्ये फिट होणार आहे हे आपण फाइंड करू. देअरफॉर द नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इज इक्वल टू area of the floor upon area of one tiles. Okay, एरिया ऑफ फ्लोर आपण काय फाइंड केलं आहे 72 स्क्वेअर मीटर अपॉन एरिया ऑफ वन टाईल्स जे की 15 सेंटीमीटर साईडवाली आहे ती किती एरिया मिळाला आपल्याला 9/400 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर कॅन्सल होऊन जातील आणि हा 400 इथे डिवायडेशनला आहे तर हा न्यूमरेटरला जाणार मल्टिप्लिकेशनला. ओके, आणि इथे 9 ॲज इट इज. 9 1 जार 9, 9 8 जार 72. सो 8 मल्टिप्लाय 400. 8 4 जार 32 हे 0 ॲज इट इज. सो 3200 टाईल्स हे आपला आन्सर आलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे 800 टाईल्स अँड सेकंड क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे आपल्याला 3200 टाईल्स. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर ॲज शोन इन द फिगर अलॉंग साईड. इथे आपल्याला एक फिगर गिव्हन आहे, तुम्ही बघू शकता.
या फिगरची जी साईड दिलेली आहे आपल्याला 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर. ओके, ह्या फिगरमध्ये स्क्वेअर किती दिसत आहे बघा. जर आपण ही इथं साईड जॉईन केली तर किती स्क्वेअर होतात. 1 2 3 4 अँड 5 असे 5 स्क्वेअर होतात. सो इथे आपल्याला पेरिमीटर सांगितलेली आहे आणि एरिया पण सांगितलेला आहे फाइंड करायचा. पेरिमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या फिगरच्या आउटर साईडच्या सर्व साईडची जी मेजरमेंट आहे त्यांची ॲडिशन करायची असते, तेव्हा आपल्याला पेरिमीटर मिळून जाईल. ओके, अँड एरिया फाइंड करायचा आहे तर आपल्याला यामध्ये टोटल स्क्वेअर किती आहे 5. सो आपण इथे 1 स्क्वेअरचा एरिया आधी फाइंड करू अँड 1 स्क्वेअरचा एरिया जितका आलेला आहे त्याला 5 ने मल्टिप्लाय करू. ओके, सो द फिगर हॅज 12 इक्वल साईड विथ ईच लेंथ 30 सेंटीमीटर. हे मी सेंटेन्स राईट करून घेतलेलं आहे. साईड किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, 12 साईड आणि एका प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती 13 सेंटीमीटर आहे. सो इथे पेरिमीटर फाइंड करण्यासाठी 12 मल्टिप्लाय 13 करावं लागेल. इट्स पेरिमीटर इज इक्वल टू साईड किती आहे 12 आणि प्रत्येक साईडची लेंथ आहे 13 सेंटीमीटर. सो 12 13 जा 156 मीटर. ओके, इथे आपण मीटर राईट करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला पेरिमीटर इथे मिळाली. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सो एरिया फाइंड करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 1 स्क्वेअरचा एरिया फाइंड करावा लागेल. सो इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साईड 13 सेंटीमीटर आहे. सो एरिया ऑफ द स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे. साईड मल्टिप्लाय साईड. सो साईड आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेली आहे. 30 मल्टिप्लाय 30 169 स्क्वेअर मीटर. 1 स्क्वेअरचा एरिया आपल्याला मिळाला. असे आपल्याला 5 स्क्वेअर दिलेले आहे, इक्वल स्क्वेअर आहेत हे. म्हणजे ह्या स्क्वेअरचा एरिया 169 आहे, सेकंड स्क्वेअरचा एरिया 169 आहे, प्रत्येक स्क्वेअरचा एरिया 169 आहे. सो आपण काय करणार, ह्या एरियाला 5 ने मल्टिप्लाय करणार. फिगर consist of total 5 square each with area 169 square meter. Okay, therefore its area is equal to 169 multiply 5. So 5 9s are 45. इथे 5 कॅरी 4. 5 6 are 30. 30 plus 4 34. इथे 4 कॅरी आला 3. 5 1s are 5 plus 3 8. 845 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर हे युनिट आपण एरियासाठी वापरत असतो. ठीक आहे. देअरफोर इथे फायनल आन्सर, द पेरिमीटर of the garden is 156 meter and its area is 845 square meter. ओके, आय होप डिअर स्टुडंट्स तुम्हाला हा पूर्ण प्रॅक्टिस सेट लक्षात आला असेल आणि समजला असेल. जर नीट तुम्हाला समजला आणि आवडला तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.